आमचे अधिपती देवेंद्र या समयी आपल्यापर्यंत आले, याला कारण आपणच आहात. मी? मला एक सांगा, आपण विंध्याचल पर्वत ज्या अवस्थेत होतात ती अवस्था आपण त्यागिलात आणि आपल्या अवस्थेत वाढ करू लागलात. होय. कारण का? याला कारण सूर्यनारायण. सूर्यनारायण सुमेरू पर्वताला ज्या प्रमाणात प्रदक्षिणा होते त्या प्रमाणात ती प्रदक्षिणा मलाही व्हायला हवी आणि या इच्छेच्या परिपूर्ततेसाठी आम्ही हट्टास धरला. इच्छेची परिपूर्तता झाली नाही आणि म्हणूनच स्वअस्तित्वासाठी मला करावं लागलं. स्वअस्तित्व या विश्वाच्या ठिकाणी प्रस्थापित करावं म्हणून जर का प्रत्येकानं अशी इच्छा जर का प्रदर्शित करू लागलेत आणि या विश्वाच्या ठिकाणी देव कार्यात जर का अडथळा निर्माण करू लागलेत तर मला एक सांगा, प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकते का? देवतांचं कार्य देवता सुरळीतरित्या पार पाडू शकतात का? मला सांगा, काय जर का देवतत्व आपल्या तत्वानिशी जर का वागत असेल, देवतत्वात जर का सुमेरू पर्वताला जर का प्रदक्षिणा घालणं हे योग्य असेल तर माझी सुद्धा उंची वाढविणं हे माझं सुद्धा ब्रीद आहे आणि या ब्रीदाशी मी कनिष्ठ राहीन. आपल्या कर्तव्यानुसार आपण वागतात, पण मला एक सांगा, एवढे दिवस उलटले गेलेत, मग एवढ्या दिवसात ज्या प्रमाणात सूर्यदेव आपलं कार्य पूर्ण करतात त्याच प्रमाणात त्यांना कार्य पूर्ण करू द्या आणि आज जो आपण निर्माण करतात हा विनाकारण हट्ट निर्माण करतात एवढंही आपण लक्षात ठेवा. काही जरी झालं विश्वात काही घडू द्या, माझ्या इच्छेची परिपूर्तता होणं हे माझ्यासाठी कर्मप्राप्त आहे आणि त्याशी एकनिष्ठ मी आहे. मग तुम्ही जर का एकनिष्ठ असाल मग ज्याप्रमाणे आपण आपल्या कर्तव्यानुसार एकनिष्ठ आहात त्याचप्रमाणे आम्ही देवताही आपल्या कर्तव्यानुसार समनिष्ठ राहणार आहोत. मग आमच्या कर्तव्यात जर का अडथळा रूपाने आपण उभे राहत असाल मग तो अडथळा आम्ही दूर करणार आहोत. तुमच्या कर्तव्याशी तुम्ही निगडीत राहा, माझ्या इच्छेशी मी निगडीत राहणार आहे. या विश्वासवत्ताचा राज झाला तरी चालेल, पण जोपर्यंत या किंवा पर्वताला प्रदक्षिणा होत नाही तोपर्यंत आमच्या मनाचं समाधान नाही. मला समजाविण्याचा प्रयत्न जीवनात करू नका. मग जर का तुम्ही समजावून काय करत असाल तर नाहक हा तुमचा अहंभाव, हा तुमचा स्वाभिमान या क्षणाला तुम्हाला इथून दूर करण्यासाठी तत्पर आहे. ज्या स्वाभिमानासाठी पेटून उठलोय तो स्वाभिमान पायदळी तुडविण्याची वेळ मी तरी आणू देणार नाही. संगतीनो लांडला अवघड घाट, संगतीनो लांडला अवघड घाट, चुकलो तिथं मी तिथं गाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला ठेव, दुःख दुःख एकाने रणमैदानातून पलायन करण्यासाठी तत्परही झाले, पण स्वतःच्या वृत्तीत मात्र ते बदल करत नाहीये. जोपर्यंत स्वतःच्या वृत्तीत बदल होत नाही
जोपर्यंत नाटक सन्माननीय बाळू वांगणकर, सन्माननीय बाळू वांगणकर यांच्याकडून लाख मोलाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय बाळू वांगणकर यांचे आभार मानून तुम्हा सर्व सुज्ञ, सुसंस्कृत आणि सुविद्य नाट्यरसिकांना मानाचा मुद्रा करून अखिल भंडारी समाज संयुक्त दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं या पारितोषिकाचा सानंद स्वीकार करतोय. जाणतोय मी विंध्याचल पर्वत हा विश्वकार्यात अडथळा निर्माण केलेला आहे. तुम्ही दोघांनी समजावण्याचा प्रयत्न केला, ऐकत नाहीये. त्याला समजाविणार कोण? हा अगस्त्य महंत, कारण त्यांचं गुरु शिष्याचं नातं आहे. पण ते त्यांच्या जवळ आम्हाला गेलं पाहिजे. हो, त्यांच्याकडे योग्य वेळी आपण आला. सन्माननीय संकेत पाटील आणि सुरेंद्र जबडे, सन्माननीय संकेत पाटील आणि सुरेंद्र जबडे यांनी बघ उघडून दार अंतरंगातलं हे गाणं गाण्यासाठी हे बहुमोल क्षेत्राचं पारितोषिक दिले. सन्माननीय संकेत पाटील आणि सुरेंद्र जबडे यांना उदंड आयुष्य लाभो. तुझ्या माझ्यात भेटेला साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. हार्दिक स्वागत या दोन्ही बालकांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमोल क्षेत्राचं पारितोषिक दिले. हार्दिक आणि स्वागत या दोन्ही बालकांना. सुखी समृद्धी निरोगी दीर्घायू लाभो. समाधान
अनिकेत पांढरे आणि माझ्या कलेचा बहुमान केलाय त्या कलाकाराचं. त्याचप्रमाणे प्रतीक मिटबावकर एक उत्कृष्ट स्त्री कलाकार राहणार देवगड किंजवडे डोबवाडी यांनी माझ्या कलागुणाचा गुणगानासाठी हे बहुमोल सबक दिले. प्रतीक मिटबावकर राहणार देवगड किंजवडे डोबवाडी यांचे आभार मानते, याचा स्वीकार करते. त्याचप्रमाणे आमचे मित्र मंदार पेडणेकर त्याचप्रमाणे आमचे मित्र ओमकार मिटबावकर राहणार मसुरे यांनी माझ्या कलागुणाचा गुणगानासाठी बहुमोल सबक दिले. तसंच रामचंद्र उर्फ बाबू मेडेकर राहणार गोळवण यांनी सुद्धा हे बहुमोल सबक दिले. रामचंद्र उर्फ बाबू मेडेकर राहणार गोळवण यांचे आभार मानते, याचा स्वीकार. त्या महालक्ष्मीची भक्ती करण्यासाठी म्हणून या स्थानापर्यंत आगमन आमचं झालं. पण हा आवाज एवढ्या लगबगीनं यावं लागलंय. याचं कारण काय? एकच, विद्या पर्वत देव कार्याचा अडथळा निर्माण करतो. आमचा शिष्य विद्याचल मग काय केला त्यानं? एकच, स्वतःचं अस्तित्व सोडिलं आणि मेरू पर्वताप्रमाणे स्वतःची उंची या विश्वास तो प्रस्थापित करतोय आणि त्या कारणास्तव सूर्यदेवतेच्या कार्यात तो अडथळा निर्माण. विश्वावर आलेला हे अरिष्ट दूर करण्यासाठी जरा त्या लक्ष्मी मातेची भक्ती करूया. जग जननी तू लक्ष्मी माते, जग जननी तू लक्ष्मी माते, सत्वरी भावते आई दर्शनामारे, सत्वरी भावते आई दर्शनामारे, सत्वरी भावते आई दर्शनामारे. भूजलते कारण मुळी त्रिभुवन व्यापक पालक पोषक पालक संजीवनी तू विश्वानी आहे जननी, आहे जननी आशा भारे, आशा भारे, आशा आई दर्शनामारे, आई दर्शनामारे, आई अंधकार आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश.
दक्षिणेपर्यंत जायला हवंय आणि दक्षिणेपर्यंत जात असताना एकच तुला कर्तव्य करावं लागणार आहे. शिवशंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह झाल्याकडे या विश्वाची जरी आज विस्कळली गेली ती कशी असेल तर तो विश्वाचा समतोल होता तो समतोल स्थिरावला गेलाय आणि दक्षिणेच्या बाजूनं या जर पाहिलं असेल तर ते पारडं ओलावलं गेलंय आणि ते जर पारडं स्थिर व्हायला हवं असेल तर तुझी पावलं दक्षिणेच्या दिशेनं वळायला हवी. माते शिव पार्वतीचं लग्न लागलं हो आणि सारी वराडी मंडळी कैलास पर्वतावर जमा झाली अर्थात आणि त्या वराडी मंडळीच्या वजनानं एका बाजूनं पृथ्वी खाली कलली गेली. होय बा पृथ्वीचा समतोल ढळला गेला. अर्थात जोपर्यंत आम्ही दक्षिणेकडे जात नाही तोपर्यंत पृथ्वी समतोल होणार नाही. पण देवी तुझे आशीर्वचन आणि तुझं पाठबळ या साऱ्या देवता आम्हाला हवं आहे माझा आशीर्वाद. माझा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठशे पण एक कर्तव्य मात्र तुला करावं लागणार. कोणतं शिष्य आणि गुरुचं नातं ऐकणारा तो विद्यार्थी पर्वत हा तुझा शिष्य आहे. पश्चिमेपासून दक्षिणेला जात असताना त्याने तो मार्ग रोखलाय आणि त्यामुळे त्या पश्चिमेतून तुला दक्षिणेपर्यंत जाता येणार नाही. हा तो मार्ग नसल्या कारणानं त्याला विनंती तुला करावी लागणार आहे. त्याला आज्ञा कर आणि तुझा मार्ग सुरळीतपणे करावा असा माझा आशीर्वाद आहे. या कार्यात आम्ही सफल झाल्याच्या नंतर तुझे आशीर्वाद आम्हाला हवे निश्चित अर्थात तू आम्हाला दर्शन देशील एवढी अपेक्षा आहे माझा आशीर्वाद. चला शिवाय तुझा उदो उदो आई जय जगदंबे तुझा उदो उदो आई जय जगदंबे सागर मसाले अर्थात सिद्धेश सावंत व सागर सावंत राणा वराड बांबुळवाडी याने माझ्या कलागुणाची बोमल त्याचप्रमाणे मंगेश जाधव याने सुद्धा बोमल अशा प्रकारचं भाषण केलंय. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ बाळू आयगणकर याने सुद्धा बोमल अशा प्रकारचं समर्पणाचं भाषण केलंय. आमचे परमित्र शंकर भोग यांनी सुद्धा बोमल अशा प्रकारचं भाषण केलंय. त्याचप्रमाणे सुरेंद्र दबडे आणि संकेत पाटील यांनी सुद्धा बोमल अशा प्रकारचं भाषण केलंय. तुला सर्वांच्या आशीर्वादानं त्या बोमल आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे 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 सन्माननीय आमचे मित्र बाळू वांगणकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव श्लाघनाचा स्वीकार केला. स्वइच्छेच्या परिपूर्ततेसाठी आज गगनाभिनत कार्य आमच्या कर्मी केलं जात आहे पण जोपर्यंत आमच्या इच्छांची दक्षिणेपर्यंत प्रस्थान करायचं आहे. पण हा विद्यार्थी पर्वत आमच्या मार्गात आडवा आहे. कोण आहे विद्यार्थी पर्वत? गुरुमाऊली नतमस्तक होतोय. नतमस्तक आशीर्वचन समाधान वाटत पण माऊली सांप्रत आमच्यापर्यंत तुमचे न झालं का? हे विंध्याचल पर्वत ऐक. या मार्गात तुझी उंची वाढवून सूर्याचा मार्ग अडवलाय. त्याच्यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडलेला आहे. ही पृथ्वीवरील जीवसृष्टी यावेळी कोमेजून गेली आहे आणि म्हणून हे विश्वाचं संतुलन राखण्यासाठी या विश्व कार्यात तुला सहभागी व्हावं लागेल. नक्कीच होईल पण जोपर्यंत माझ्या इच्छाची परिपूर्तता होत नाही हे विश्व कार्य जर का सुरळीत चालायला हवं असं तुम्हाला वाटत असेल तर सूर्य नारायणानं मला प्रदक्षिणा घालणं हे कर्म प्राप्त आहे. हे विंध्याचल पर्वता तुझी महती सारा विश्वाला माहिती आहे कारण तुम्ही पर्वत या पृथ्वीवर स्थित आहात. म्हणूनच पृथ्वीचा समतोल ढळलेला नाही. पण एक लक्षात ठेव मी तुझा गुरु आहे. माझी तुला आज्ञा आहे. विश्व कार्यासाठी तुला हे करावंच लागेल. गुरु आज्ञा मान्य करणार नाही पण त्या गुरुमा
योजनी ज्यांचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं त्या गुरुमाऊलींचा शब्द या क्षणी तरी मी परिपूर्ण करू शकत नाही. विंध्याचल पर्वता देवाना जर मदांत झाला असेल हे लक्षात ठेव, हा गुरु कोण आहे आणि या गुरुने तुला दिलेलं ज्ञान किती अपुर आहे याची या क्षणी तुला खात्री पटेल. गुरुची महती मला कळते, पण माझ्या इच्छेची परिपूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तरी माघार घेणार नाही. आधी गुरुशी वंदावी, आधी गुरुशी वंदावी, मग साधन साधावे, पथ भूषवा
धन्यवाद. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक आभार. कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ आयोजित 10वी 12वी विद्यार्थी आणि विशेष प्रावीण्य विद्यार्थी सत्कार सोहळा आणि सिंधुदुर्गातील भंडारी ज्ञातीतील दशावतारी कलाकारांचा सत्कार